टू फीड म्हणजे खाऊ घालणे, फेड म्हणजे खाऊ घातले आणि फेड हे थर्ड फॉर्म आहे. टू वेलकम म्हणजे स्वागत करणे, वेलकम्ड म्हणजे स्वागत केले आणि वेलकम्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू अपोज म्हणजे विरोध करणे, अपोज म्हणजे विरोध केला आणि अपोज हे थर्ड फॉर्म आहे. टू लिफ्ट म्हणजे उचलणे, लिफ्टेड म्हणजे उचलले आणि लिफ्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू हायर म्हणजे भाड्याने घेणे, हायर्ड म्हणजे भाड्याने घेतले आणि हायर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू रीच म्हणजे पोहोचणे, रिच म्हणजे पोहोचलो आणि रिच हे थर्ड फॉर्म आहे. टू विश म्हणजे इच्छा करणे, विश्ड म्हणजे इच्छा केली आणि विश्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू क्वारल म्हणजे भांडण करणे, क्वारल्ड म्हणजे भांडलो आणि क्वारल्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू इन्क्वायर म्हणजे चौकशी करणे, इन्क्वायर्ड म्हणजे चौकशी केली आणि इन्क्वायर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू गेन म्हणजे फायदा होणे, गेन म्हणजे फायदा झाला आणि गेन हे थर्ड फॉर्म आहे. टू डिवाइड म्हणजे विभागणे, डिवायडेड म्हणजे विभागले आणि डिवायडेड हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, प्रेज म्हणजे स्तुती केली आणि प्रेज हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे, प्रूव्ड म्हणजे सिद्ध केले आणि प्रूव्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रोवोक म्हणजे भडकवणे, प्रोवोक म्हणजे भडकवले आणि प्रोवोक हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रिफर म्हणजे पसंत करणे, प्रिफर्ड म्हणजे पसंत केले आणि प्रिफर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू प्युरिफाय म्हणजे शुद्ध करणे, प्युरिफाईड म्हणजे शुद्ध केले आणि प्युरिफाईड हे थर्ड फॉर्म आहे. टू स्टँड म्हणजे उभे राहणे, स्टूड म्हणजे उभे राहिलो आणि स्टूड हे थर्ड फॉर्म आहे. टू बिहेव म्हणजे वागणे, बिहेव्ड म्हणजे वागलो आणि बिहेव हे थर्ड फॉर्म आहे. टू लिव्ह म्हणजे सोडणे, लेफ्ट म्हणजे सोडले आणि लेफ्ट हे थर्ड फॉर्म आहे. टू इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे, इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवणूक केली आणि इन्व्हेस्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू हेट म्हणजे तिरस्कार करणे, हेटेड म्हणजे तिरस्कार केला आणि हेटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्सोल म्हणजे सांत्वन करणे, कन्सोल्ड म्हणजे सांत्वन केले आणि कन्सोल्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे, सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला आणि सेलिब्रेटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटवणे, कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटवली आणि कन्व्हिन्स हे थर्ड फॉर्म आहे. टू कॅन्सल म्हणजे रद्द करणे, कॅन्सल्ड म्हणजे रद्द केले आणि कॅन्सल्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्फेस म्हणजे कबूल करणे, कन्फेस्ड म्हणजे कबूल केले आणि कन्फेस्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू चॅलेंज म्हणजे आव्हान करणे किंवा आव्हान देणे, चॅलेंज म्हणजे आव्हान दिले आणि चॅलेंज हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्स्ट्रक्ट म्हणजे बांधकाम करणे, कन्स्ट्रक्टेड म्हणजे बांधकाम केले आणि कन्स्ट्रक्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू क्रिएट म्हणजे निर्माण करणे, क्रिएटेड म्हणजे निर्माण केले आणि क्रिएटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू काउंट म्हणजे मोजणे, काउंटेड म्हणजे मोजले आणि काउंटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे, चुका काढणे, क्रिटिसाइज म्हणजे टीका केली आणि क्रिटिसाइज हे थर्ड फॉर्म आहे. टू कम्पेअर म्हणजे तुलना करणे, कम्पेअर्ड म्हणजे तुलना केली आणि कम्पेअर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू कॅच म्हणजे पकडणे, कॉट म्हणजे पकडले आणि कॉट हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्सिडर म्हणजे विचारात घेणे, कन्सिडर्ड म्हणजे विचारात घेतले आणि कन्सिडर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे, कन्फ्यूज म्हणजे गोंधळले आणि कन्फ्यूज हे थर्ड फॉर्म आहे.
वर्ब्स म्हणजेच क्रियापदे. टू ऑब्झर्व म्हणजेच निरीक्षण करणे. ऑब्झर्व्ड म्हणजे निरीक्षण केले आणि ऑब्झर्व्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू फ्रायटन म्हणजे भीती दाखवणे किंवा घाबरवणे. फ्रायटन म्हणजे घाबरवले आणि फ्रायटन हे थर्ड फॉर्म आहे. टू फ्राय म्हणजे तळणे. फ्राईड म्हणजे तळले आणि फ्राईड हे थर्ड फॉर्म आहे. टू टाय म्हणजे बांधणे. टाईड म्हणजे बांधले आणि टाईड हे थर्ड फॉर्म आहे. टू मेजर म्हणजे मोजणे. मेजर्ड म्हणजे मोजले आणि मेजर्ड हे थर्ड फॉर्म आहे म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. टू कंटिन्यू म्हणजे सुरू ठेवणे. कंटिन्यूड म्हणजे सुरू ठेवले आणि कंटिन्यूड हे थर्ड फॉर्म आहे. टू पुल म्हणजे खेचणे. पुल्ड म्हणजे खेचले आणि पुल्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू थँक म्हणजे आभार मानणे. थँक म्हणजे आभार मानले आणि थँक हे थर्ड फॉर्म आहे. टू स्टिच म्हणजे शिलाई करणे किंवा शिवणे. स्टिच म्हणजे शिलाई केले आणि स्टिच हे थर्ड फॉर्म आहे. टू मॅनेज म्हणजे व्यवस्थापन करणे. मॅनेज म्हणजे व्यवस्थापन केले आणि मॅनेज हे थर्ड फॉर्म आहे. टू प्लॅन म्हणजे योजना आखणे. प्लॅन म्हणजे योजना केली आणि प्लॅन हे थर्ड फॉर्म आहे. टू टच म्हणजे स्पर्श करणे. टच्ड म्हणजे स्पर्श केला आणि टच हे थर्ड फॉर्म आहे. टू लुक म्हणजे बघणे. लुक्ड म्हणजे बघितले आणि लुक्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू वॉर्न म्हणजे चेतावणी देणे. वॉर्न्ड म्हणजे चेतावणी दिली आणि वॉर्न्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रोसेस म्हणजे प्रक्रिया करणे. प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केली आणि प्रोसेस्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू स्मेल म्हणजे वास येणे. स्मेल्ड म्हणजे वास घेतला आणि स्मेल्ड किंवा स्मेल्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू लिव्ह म्हणजे सोडणे. लेफ्ट म्हणजे सोडले आणि लेफ्ट हे थर्ड फॉर्म आहे. टू डिलिव्हर म्हणजे पोचवणे. डिलिव्हर्ड म्हणजे पोचवले आणि डिलिव्हर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू डिलीट म्हणजे गाळणे, काढून टाकणे. डिलीटेड म्हणजे गाळले, काढून टाकले आणि डिलीटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू डिमॉलिश म्हणजे तोडून टाकणे. डिमॉलिश म्हणजे तोडून टाकले आणि डिमॉलिश हे थर्ड फॉर्म आहे. टू ओमिट म्हणजे गाळणे, वगळणे. ओमिटेड म्हणजे वगळले, गाळले आणि ओमिटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे, पसंत करणे. अप्रूव्ड म्हणजे मान्यता दिली आणि अप्रूव्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू ॲपियर म्हणजे दिसणे. ॲपियर्ड म्हणजे दिसला आणि ॲपियर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू अपॉइंट म्हणजे नेमणूक करणे. अपॉइंटेड म्हणजे नेमणूक केली आणि अपॉइंटेड हे थर्ड फॉर्म आहे. टू ॲस्टॉनिश म्हणजे चकित करणे. ॲस्टॉनिश्ड म्हणजे चकित केले आणि ॲस्टॉनिश्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू अटॅच म्हणजे जोडणे, जप्त करणे आणि अटॅच म्हणजे जोडले किंवा जप्त केले आणि अटॅच हे थर्ड फॉर्म आहे. टू अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे. अटेम्प्टेड म्हणजे प्रयत्न केला आणि अटेम्प्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू ॲश्युअर म्हणजे भरोसा देणे. ॲश्युअर्ड म्हणजे भरोसा दिला आणि ॲश्युअर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू असेंबल म्हणजे एकत्र आणणे, जोडणे. असेंबल्ड म्हणजे एकत्र आणले, जोडले आणि असेंबल्ड हे थर्ड फॉर्म आहे म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. आता फर्स्ट फॉर्म आणि पास्ट टेन्स पाहूया. टू इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे आणि इन्फ्लुएन्स्ड म्हणजे प्रभाव टाकला. टू गॅदर म्हणजे गोळा करणे किंवा जमवणे आणि गॅदर्ड म्हणजे गोळा केले किंवा जमवले. टू ऑकर म्हणजे घडणे, होणे आणि ऑकर्ड म्हणजे घडले, झाले. टू रिड्यूस म्हणजे कमी करणे, होणे. रिड्यूस्ड म्हणजे कमी झाले किंवा कमी केले. टू थ्रेटन म्हणजे धमकी देणे आणि थ्रेटन्ड म्हणजे धमकी दिली. टू रिअलाइज म्हणजे कळून येणे आणि रिअलाइज्ड म्हणजे कळून आले. टू कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क साधणे आणि कॉन्टॅक्टेड म्हणजे संपर्क साधला. टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करून सांगणे आणि एक्सप्लेन्ड
म्हणजे स्पष्ट करून सांगितले. टू इन्करेज म्हणजे प्रोत्साहन देणे आणि इन्करेज म्हणजे प्रोत्साहन दिले. टू डिटरमाइन म्हणजे निश्चय करणे आणि डिटरमाइंड म्हणजे निश्चय केला. टू प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे देणे आणि प्रोव्हाइडेड म्हणजे पुरवले दिले. टू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे आणि एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा केली. टू गेस म्हणजे तर्क किंवा अंदाज करणे आणि गेस्ड म्हणजे तर्क केला किंवा अंदाज केला. टू चीट म्हणजे फसवणे आणि चीटेड म्हणजे फसवले. टू गेट रेडी म्हणजे तयार होणे आणि गॉट रेडी म्हणजे तयार झालो. गेट अपसेट म्हणजे नाराज होणे आणि गॉट अपसेट म्हणजे नाराज झालो. टू गेट लेट म्हणजे उशीर होणे आणि गॉट लेट म्हणजे उशीर झाला. टू गेट अँग्री म्हणजे राग येणे रागावणे आणि गॉट अँग्री म्हणजे राग आला किंवा रागावला. आता काही वर्ब्स पाहूया म्हणजेच क्रियापदे पाहूया ज्यांची क्रियापदाची रूपे समान असतील. काही एक्झाम्पल्स आहेत. टू रीड म्हणजे वाचणे आणि रेड म्हणजे वाचले. टू कट म्हणजे कापणे कट म्हणजे कापले आणि कट हे थर्ड फॉर्म आहे कापले. टू शट म्हणजे बंद करणे शट म्हणजे बंद केले आणि शट हे थर्ड फॉर्म आहे. टू पुट म्हणजे ठेवणे किंवा टाकणे पुट म्हणजे ठेवले किंवा टाकले आणि पुट हे थर्ड फॉर्म आहे. टू स्प्रेड म्हणजे पसरणे स्प्रेड म्हणजे पसरले आणि स्प्रेड हे थर्ड फॉर्म आहे. टू हिट म्हणजे मारणे हिट म्हणजे मारले आणि हिट हे थर्ड फॉर्म आहे. टू हर्ट म्हणजे दुखवणे किंवा इजा करणे हर्ट म्हणजे दुखवले किंवा इजा केली आणि हर्ट हे थर्ड फॉर्म आहे. टू कॉस्ट म्हणजे किंमत असणे कॉस्ट म्हणजे किंमत झाली आणि कॉस्ट हे थर्ड फॉर्म आहे. टू लेट म्हणजे होऊ देणे लेट म्हणजे होऊ दिले आणि लेट हे थर्ड फॉर्म आहे. वर्ब्स क्रियापदे. आता आपण काही वर्ब्स किंवा क्रियापदे पाहू. टू कॉन्फिस्केट म्हणजे जप्त करणे कॉन्फिस्केटेड म्हणजे जप्त केले. टू सबट्रॅक्ट म्हणजे वजा करणे आणि सबट्रॅक्टेड म्हणजे वजा केले. टू इन्स्टिगेट म्हणजे भडकवणे किंवा चितावणे आणि इन्स्टिगेटेड म्हणजे भडकवले किंवा चिथवले. टू एज्युकेट म्हणजे शिक्षण देणे आणि एज्युकेटेड म्हणजे शिक्षण दिले. टू डेकोरेट म्हणजे सजवणे सुशोभित करणे आणि डेकोरेटेड म्हणजे सुशोभित केले किंवा सजवले. टू मोटिवेट म्हणजे प्रेरणा देणे आणि मोटिवेटेड म्हणजे प्रेरणा दिली. टू कन्सल्ट म्हणजे सल्लामसलत करणे आणि कन्सल्टेड म्हणजे सल्लामसलत केली. टू रिफ्यूज म्हणजे नकार देणे किंवा नाकारणे आणि रिफ्यूज्ड म्हणजे नकार दिला. टू इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे आणि इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केले. टू आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे आणि आयडेंटिफाईड म्हणजे ओळखले. टू डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे घोषणा करणे आणि डिक्लेअर्ड म्हणजे जाहीर केले. टू कनेक्ट म्हणजे जोडणे आणि कनेक्टेड म्हणजे जोडले. टू मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करणे संख्येने वाढणे मल्टिप्लाइड म्हणजे गुणाकार केला संख्येने वाढले. टू कॉम्पीट म्हणजे स्पर्धा करणे आणि कॉम्पिटेड म्हणजे स्पर्धा केली. टू एक्सक्ल्यूड म्हणजे वगळणे किंवा समावेश न करणे आणि एक्सक्लुडेड म्हणजे वगळले समावेश केला नाही. टू क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे आणि क्लासिफाईड म्हणजे वर्गीकरण केले. टू प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे आणि प्रिटेंडेड म्हणजे ढोंग केले. टू जॉईन म्हणजे जोडणे आणि जॉईंड म्हणजे जोडले. टू हेट म्हणजे तिरस्कार करणे आणि हेटेड म्हणजे तिरस्कार केला. टू प्रेस म्हणजे दाबणे आणि प्रेस्ड म्हणजे दाबले. टू कोलॅप्स म्हणजे कोसळणे आणि कोलॅप्स्ड म्हणजे कोसळले. टू इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे आणि इम्प्रूव्ड म्हणजे सुधारले. टू रिक्वायर्ड म्हणजे गरज असणे आणि रिक्वायर्ड म्हणजे गरज होती. टू पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे
आणि पोस्टपोन्ड म्हणजे पुढे ढकलले. टू अटेंड म्हणजे हजर असणे आणि अटेंडेड म्हणजे हजर होता. टू डिस्टर्ब म्हणजे व्यत्यय आणणे आणि डिस्टर्ब्ड म्हणजे व्यत्यय आणला. टू ॲडमिट म्हणजे प्रवेश घेणे, मानणे, स्वीकारणे आणि ॲडमिटेड म्हणजे प्रवेश घेतला, स्वीकारले, भरती केले. टू डेव्हलप म्हणजे विकास करणे आणि डेव्हलप्ड म्हणजे विकास केला. टू अवॉइड म्हणजे टाळणे आणि अवॉइडेड म्हणजे टाळले.